नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रम्या ही वसुंधराला बोलते, आई आता झालं गेलं सर्व विसरून जा, आता बघ ही रम्या काय करते. तेव्हा काव्य व नंदिनीला समजून येईल की रम्या ही काय चीज आहे. आता त्या काव्याला ट्रिझर टेलर पिक्चर एकदाच पाहायला भेटेल. त्यानंतर आपण पाहतो काव्य आणि पार्थ हे देवाकडे प्रार्थना करत असतात. काव्य बोलते, देवा आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावरील नंदिनीताई आणि जीवा या दोघांमधील सर्व भांडण मिटून जाऊ दे. तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा विचारतो, हे काय कोणासाठी बनवलं आहे. तेव्हा नंदिनी त्याच्यावर रागवत्याने बोलते, तुम्ही इथे कशासाठी आला आहात. आणि एक लक्षात ठेवा, हा डबा मी तुमच्यासाठी बनवला नाही. तुमचा स्वयंपाक तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून घ्या. आणि तेव्हा जीवा हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तर तिकडे आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते, तुम्ही एक काम करा, तुम्ही जीवाच्या मोबाईलवरून नंदिनीताईच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवा. दुपारी 2 वाजता मला भेटायला मिलन कॅफेमध्ये पार्थ देखील बोलतो. म्हणजे आज आपण त्या दोघांची मिलन कॅफेमध्ये मिलन करायचे आहे. आणि त्यावेळेस काव्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो पाहून ती अवाक झालेली असते. आता येणाऱ्या भागामध्ये पार्थ व काव्य नंदिनी व जीवा यामधील भांडणं मिटू शकणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.